तर चला नेक्स्ट चॅप्टरवर नाही, नेक्स्ट पॉइंटवर आलोय आपण. तो चॅप्टर चालू आहे. एक व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही बघितला असाल, फर्स्ट व्हिडिओ. तर हा नेक्स्ट पॉइंट आहे. लास्ट पॉइंट मध्ये आपण बघितला युनिट्स, अनयुनिट्सचे डेफिनेशन बघितली, त्यानंतर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आणि 2 सप्लिमेंटरी युनिट हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. आणि हा लेक्चर आणि याच्या पुढचा एक लेक्चर हा कम्प्लिटली डिपेंड असणार आहे डायमेन्शन. मोस्ट इम्पॉर्टंट या चॅप्टर मधले हे 2 लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये नाही जर म्हटलं तर 2 किंवा 3 मार्काचे क्वेश्चन 100% येणार आहेत. 5 ते 6 मार्क फक्त या 2 लेक्चर मधून तुम्हाला मिळतील. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. जेही नीटला पण याच्यावर भरपूर क्वेश्चन असणार आहे डायमेन्शनवर. तर हा पॉइंट आज आपण इथं कव्हर करूया. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये पण लिहू शकता, मी लगेच याचा आन्सर देईन. आता इथं जे बघायचे थोडेफार मोजके डायमेन्शन आपल्याला बघायचे जे आपल्याला बोर्डाला लागणार आहे. मग त्याच्या आधी आपण त्याचे डेफिनेशन बघूया. व्हॉट आर द डायमेन्शन्स. डेफिनेशन 1 मार्काला भरपूर वेळा विचारली गेलेली आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया डेफिनेशन. थोडासा ब्राईटनेस ऍडजस्ट करतो मी. ओके. तर फर्स्ट डेफिनेशन डायमेन्शन. डेफिनेशन 1 मार्क साठी विचारली जाईल. डेफिनेशन आहे तशी बुक मध्ये पाठ करायची आणि लिहायची. तर मी डेफिनेशन सांगतो. The dimensions are the powers to which concerned fundamental units must be raised in order to obtain unit of given physical quantity. थोडीशी डेफिनेशन मोठी आहे पण तुम्हाला पाठ करावी लागेल, भरपूर वेळा एक्झामला आलेली आहे. तर डेफिनेशन मी समजावून सांगतो, पार्ट बाय पार्ट तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगतो. तर डेफिनेशन कडे लक्ष द्या. काय सांगितलंय? द डायमेन्शन्स आर दी पॉवर्स. पॉवर आपण जी बोलतोय, द पॉवर इज फ्रॉम मॅथ्स. मॅथ्स मध्ये जी पॉवर सांगतोय खाली बेस असतो आणि वर पॉवर जो असतो त्या पॉवर बद्दल आपण बोलतो. ओके. मग डायमेन्शन्स आर दी पॉवर्स. इथपर्यंत पहिला तुम्ही पार्ट घेऊ शकता. डेफिनेशनचं लक्षात राहत नसेल तर काय करायचे, त्या डेफिनेशनला ब्रेक करायचं, स्मॉल पीसेस मध्ये अंडरस्टँड करायचं, मग डेफिनेशन इझिली लक्षात राहील. मग पहिला जो पॉइंट आहे, द डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच कन्सर्न्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड. डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच कन्सर्न्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड. म्हणजे जे आपले फंडामेंटल युनिट, टोटल आपण 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी सांगितलेल्या आठवत असेल तुम्हाला. लेंथ, मास, टाइम. मग लेंथ, मास, टाइम, करंटचा काय होता, एम्पियर, टेम्परेचरचा काय होता, केल्विन. हे जे फंडामेंटल युनिट्स आहेत त्यांच्या आपल्याला पॉवर्स लिहायचे, त्यांना आपण म्हणतो डायमेन्शन. आता हे का करायचं पुढे त्यांनी सांगितलंय, इन ऑर्डर टू ऑब्टेन. कशासाठी करायचं? इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी तुम्ही ज्या फंडामेंटल युनिट्स आहेत त्यांच्या पॉवर्स लिहिता, त्यांना आपण म्हणतो डायमेन्शन्स. ओके. तर डेफिनेशन आहे तशी पाठ करायची, त्याच्यामध्ये स्वतःच एक्स्ट्राचं काही मिक्स करायचं नाही आणि त्याला सिम्प्लिफाय करायला जायचं. जशी आहे तशी डेफिनेशन पाठ करा, लक्षात राहील. द डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच कन्सर्न्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. 1 मार्क क्वेश्चन. ओके, लक्षात ठेवा. आता आपण जाऊया डायमेन्शन लिहायचे कसे असतात. ऍक्च्युली मध्ये डायमेन्शन आपल्याला लिहायचे कसे, मग त्यासाठी छोटे काही नोट्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. पहिला जो पॉइंट आहे, आपल्याकडे टोटल 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. मग प्रत्येकासाठी आपण एक पर्टिक्युलर लेटर यूज करणार आहे. लेंथ जर असेल तर आपण एल यूज करणार आहे, मास असेल तर एम, टाइम असेल तर टी, टेम्परेचर असेल तर केल्विन आणि करंट असेल तर एम्पियर. मोल आणि कॅन्डेला रेअरली यूज होईल. कॅन्डेला तरी तुम्हाला परत कधी लागणार नाहीये. मोल थोडासा केमिस्ट्रीमध्ये भरपूर लागेल. बाकी आपल्याला एवढे युनिट लागणार. लेंथ असेल तर एल, मास असेल तर एम, टाइम साठी टी वापरलाय आपण, केल्विन टेम्परेचर साठी
अँपियर करंटसाठी. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं महत्वाचा सगळ्यात, की समजा तुम्हाला लेंथ दिली असेल, लेंथची अॅनालॉगस कुठलीही क्वांटिटी असेल, फॉर एक्झाम्पल डिस्टन्स दिला असेल, लेंथ असेल, डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, हाईट असेल. म्हणजे हाईट म्हणजे काय, दोन पॉइंट मधले ऍक्च्युली डिस्टन्सच आहे. डिस्टन्स म्हणजे परत काय आली, लेंथ झाली. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथच आहे. मग या कुठलीही क्वांटिटीमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर याचं डायमेन्शन काय असणार आहे. मी फक्त एक्झाम ओरिएंटेड आता शिकवतो, जास्त डिटेलमध्ये जात नाही. उद्या जी एक्झाम असणार आहे तुम्हाला डायरेक्टली त्याच्याबद्दल लिहिता आलं पाहिजे, क्वेश्चन जर आला तर त्या दृष्टिकोनातून मी तर शिकवतोय. तर लक्षात ठेवा, लेंथ, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, हाईट जर आलीत तर त्याचं डायमेन्शन असणार आहे. जे लेंथचं डायमेन्शन आहे तेच डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, हाईट यांचं डायमेन्शन आहे. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा, कुठल्याही पद्धतीचा एरिया दिला, एरिया असेल, स्क्वेअर असेल, सर्कल असेल, कुणाचाही एरिया जर दिलाय तर एरियाचं डायमेन्शन असतं एल स्क्वेअर. लक्षात राहील, एरियाचं डायमेन्शन एल स्क्वेअर. आणि जर तुम्हाला व्हॉल्यूम दिला असेल कुठल्याही पद्धतीचा तर त्याचं डायमेन्शन असतं एल क्यूब. ह्या गोष्टी प्रायमरी लक्षात ठेवा, डायमेन्शन कडे जाण्यासाठी हे तुम्हाला थोडंसं माहित पाहिजे. लेंथ, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, हाईट काही असेल तर त्याला आपण एल म्हणणार आहे, कारण लेंथची अनालॉगस आहे. एरिया असेल तर एल स्क्वेअर. मग तो स्क्वेअर असतो, कोणाचाही एरिया असू दे, स्पिअरचा एरिया असू दे, रेक्टँगलचा एरिया असू दे, क्यूबचा एरिया असू दे, एरिया आहे तर एल स्क्वेअर, व्हॉल्यूम असेल तर एल क्यूब असणार. इथंपर्यंत कळालं. तर आपण आता स्टार्ट करूया. आता तुम्हाला मोस्टली एकदम बेसिक 6 फिजिकल क्वांटिटी तुम्हाला ऍक्च्युली माहित पाहिजेत. मग त्या एकदा तुम्हाला आल्या, बाकी सगळे डायमेन्शन तुम्ही त्याच्यावरनं लिहू शकता. तर पहिल्या पॉइंटवर जाऊया. तर पहिला डायमेन्शन लिहायचं कसं आहे, डायमेन्शन लिहितो आपण या टर्म मध्ये एल, एम, टी, कधी कधी आपण केल्विन लागेल, कधी कधी आपल्याला अँपियर लागेल, यांच्या पॉवरच्या टर्म मध्ये आपण लिहितो. आणि मोस्टली आपल्याला यूज होणार आहे लेंथ, मास आणि टाइम. 90% टाइम लेंथ, मास आणि टाइमशी आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचे. अँपियर जिथं जिथं करंट येणार आहे, चार्ज येणार आहे, अँपियर जिथं येणार आहे, केल्विन रेअरली तुम्हाला लागेल. मग डायमेन्शन लिहायची पद्धत काय, एक स्क्वेअर ब्रॅकेट आपण घेतो आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल, एम, टी यांच्या आपण पॉवर्स लिहितो. यांना आपण म्हणतो डायमेन्शन. सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, लक्षात ठेवा तसंच. मग आपली पहिली फिजिकल क्वांटिटी असणार आहे व्हेलॉसिटी. फर्स्ट फिजिकल क्वांटिटी इज द व्हेलॉसिटी. मग डायमेन्शन लिहिण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित आहे, बेसिक तुम्हाला माहित असेल. व्हेलॉसिटी इज डिफाइंड ॲज डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज द व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित आहे, तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. तुम्हाला व्हेलॉसिटीचा काय लिहायचा, डायमेन्शन लिहायचं. कसं लिहू शकतो बघा, डायमेन्शन नेहमी आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो, म्हणून व्हेलॉसिटीचं डायमेन्शन. तर मला आता काय करायचं, डिस्प्लेसमेंट, जसं की मी आता इथं सांगितलेलं होतं, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, हाईट असेल त्याचं डायमेन्शन काय असणार आहे, एल, एल रेस टू 1. त्याचं डायमेन्शन असणार आहे एल रेस टू 1. लेंथ आहे तर एल रेस टू 1 डिवायडेड बाय, खाली काय टाइम आहे, आणि टाइम साठी आपण सांगितलं काय यूज करणार आहे, टी यूज करतो. टाइम जर आला तर टी यूज करतो, आणि टी रेस टू किती हो, 1. टी रेस टू किती आला, सिंपल. जे क्वांटिटी तुम्हाला दिसते त्याचं डायमेन्शन आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ असतो, टाइम म्हणजे काय, टी आहे. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन हा एल रेस टू 1 आहे तसा लिहितो, आणि हा जो आहे टी रेस टू 1 याला मला वर न्यायचं, न्यूमरेटरला न्यायचं. न्यूमरेटरला जाताना काय होणार आहे, ही पॉवर पॉझिटिव्ह आहे 1, वर जाताना काय होणार आहे निगेटिव्ह. पॉवर चेंज होते, खाली पॉझिटिव्ह असेल तर वर जाताना निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह आहे, वर जाताना काय होणार आहे +1, काय होणार आहे -1. आणि दिस इज द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. पण आपण थोडंसं ऍडजस्टमेंट करायसाठी, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आपण डायमेन्शन मोस्ट ऑफ द टाइम्स कशा फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहे, एल, एम आणि टीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन जर तुम्हाला विचारलं तर कसं असणार आहे, एल रेस टू 1, एम रेस टू, आता इथं कुठं मास दिसत नाहीये तर त्याची पॉवर काय घेणार मी, 0. मास फॉर्म्युल्यामध्ये कुठं नाहीच आहे तर त्याचं डायमेन्शन असणार आहे 0, आणि टी रेस टू किती हो, -1. अँड दिस इज द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. नंतर तुम्हाला डायरेक्ट लक्षात राहून जाईल. आता लक्षात ठेवा,
दिस इज द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. L⁻⁴ m⁻�0 T⁻⁻ इज द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. कळतंय? मग याच्यानंतर तुम्हाला विचारतील युनिट. व्हॉट इज द युनिट ऑफ व्हेलॉसिटी? तर व्हेलॉसिटीचं युनिट कशावर काढणार? तर जसं माहिती आपल्याला लेंथ आपण मीटर मध्ये मेजर करतो मागच्या लेक्चर मधलं, मास किलोग्रॅम मध्ये, त्यानंतर टाइम सेकंड मध्ये मेजर करतो. मग त्यानुसार पहिल्यांदा लिहिताना नेहमी मासचं लिहा. फॉर्म्युला लिहिताना थोडासा सोपा जातो. मग इथं मास आहे का? नाहीये. m⁻�0 आहे तर त्याचं काय लिहायची, kg लिहायची गरज नाहीये. पण लेंथ आहे. लेंथ कशामध्ये मेजर करतो मी? मीटर. m⁻⁴ पॉवर 1 लिहायची काही गरज नाही. त्यानंतर आहे टाइम कशामध्ये मेजर करतो मी? सेकंद. हा kg मध्ये, हा मीटर मध्ये आणि हा सेकंद मध्ये. kg तरी नाही आहे इथं, म्हणून काय केला मी? लेंथचा मीटर आणि टाइमचा सेकंद, पॉवर किती आहे? -1. याला मी रीड करतो मीटर पर सेकंद, किंवा याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, मीटर खाली गेला तर किती? पर सेकंद. इट इज मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय आलं? L⁻⁴ m⁻�0 T⁻⁻1 आणि युनिट काय आलंय? मीटर पर सेकंद. कळतंय का बघा? पहिलं डायमेन्शन आहे म्हणून एकदम स्लो सांगतोय. पुढच्या डायमेन्शन आपण थोडेसे फास्ट घेऊया. काय आला पहिला फॉर्म्युला? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फॉर्म्युला, त्याच्यावरनं डायमेन्शन काढला. दुसरा डायमेन्शन आहे व्हेरी इम्पॉर्टंट, एक्सलरेशन. तर आता एक्सलरेशनचा फॉर्म्युला माहित पाहिजे. एक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी पर युनिट टाइम, व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर एक्सलरेशन ए व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर आता डायरेक्टली फॉर्म्युला आपण लिहायला चालू करूया. बघा, एक्सलरेशनचा डायमेन्शन काढायचा आहे. तर वर आहे व्हेलॉसिटी, खाली टाइम आहे. व्हेलॉसिटीचं परत मी डायमेन्शन काढत बसणार नाही, कारण आता मला माहित आहे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन, ते मी तिथं डायरेक्टली यूज करतो. काय येणार बघा? व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L⁻⁴ m⁻�0 T⁻⁻1 आणि डिवाइडला काय हो? टाइम असेल तर T⁻1. करेक्ट आहे का बघा? मग पुढं डायमेन्शन ऑफ एक्सलरेशन इज इक्वल टू L⁻⁴ m⁻�0 T⁻, हा -1 आहे आणि हा T⁻1 वर जर नेला मी तर T⁻ किती होतो? -1. जसं आपण केला, हा डिनॉमिनेटरला आहे, हा वर गेला तर काय होणार आहे? -1. Therefore एक्सलरेशन L⁻⁴ m⁻�0. आता इथं लक्ष द्यायचं. मॅथ्स मधला एकदम बेसिक असा फॉर्म्युला की बेस जर सेम असेल तर पॉवरची ऍडिशन होते. बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन. मग बेस सेम आहे, इथं सुद्धा टी आहे, इथं सुद्धा टी आहे. टी पॉवरची ऍडिशन -1 दोघांना ऍड करा, किती होतो? -2. सिंपल आहे. बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन होणार आहे. and this is the dimension of acceleration L⁻⁴ m⁻�0 T⁻⁻2. आता याच्यावरून त्याचं युनिट लिहायचं आहे आपल्याला. पहिला मासचं लिहा. मास kg दिसतोय का? नाही आहे. त्यानंतर लेंथ कशामध्ये मेजर करतो? मीटर. टाइम मेजर करतो सेकंड (-2) और सिंपली मीटर पर सेकंड. दॅट्स इट. कळतंय का बघा? एकदम सिंपल आहे. पहिला व्हेलॉसिटीचा काढलं, नंतर एक्सलरेशन. नेक्स्ट इम्पॉर्टंट थर्ड इज फोर्स. तर फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू एक्सलरेशन. फोर्स इज डिफाइंड एज मास इंटू एक्सलरेशन. हा फॉर्म्युला 10वी पासून तुम्हाला माहित असेल. तर F इज इक्वल टू m इंटू ए. तर फोर्सचं डायमेन्शन काढूया बघा. फोर्स इज इक्वल टू मासचं डायमेन्शन m⁻⁴ आणि त्याच्यानंतर एक्सलरेशनचं डायमेन्शन जसं आपण वर काढलेलं आहे, किती? L⁻⁴ m⁻�0 T⁻⁻2. तर फोर्सचं डायमेन्शन बघा काय येणार आहे? L पहिल्यांदा L लिहितो आपण. L⁻⁴. आता मास बघा, इथं m आहे, इथं सुद्धा m आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन. मग m⁻⁴ + 0 इज 1 आणि राहिला T⁻⁻2 किती? -2. दिस इज द डायमेन्शन ऑफ फोर्स. L⁻⁴ m⁻⁴ T⁻⁻2. आणि याचं जर तुम्हाला युनिट लिहायचं असेल तर याचं युनिट येतं. पहिल्यांदा मास लिहा. मास कशामध्ये लिहितो? kg. लेंथ कशामध्ये? मीटर. आणि टाइम कशामध्ये? (2) kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. और सिंपली त्याला तुम्ही काय म्हणू शकता? न्यूटन. और सिंपली न्यूटन कॅपिटल N. कारण फोर्सचं युनिट आपण न्यूटन म्हणून डिफाईन केलंय. न्यूटनच्या ऑनर मध्ये आपण फोर्सचं जे युनिट आहे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, याला आपण म्हणतो न्यूटन. हे जर नाही लिहिला, फक्त न्यूटन लिहिला तरी तुम्हाला मार्क देतील. काय अडचण? कळले? पहिले 3 इम्पॉर्टंट डायमेन्शन: व्हेलॉसिटी, एक्सलरेशन
फोर्स. अजून 3 डायमेन्शन आहेत, एकदम बेसिक आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत. पुढचे बघूया आपण. पुढचे जे असणार आहेत, बघा नेक्स्ट डायमेन्शन आहे त्याला व्हेलॉसिटी, त्यानंतर वर्क डन. 4th नंबर वर्क डनचा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहित आहे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा फॉर्म्युला माहित आहे. तर वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यस, तर लिहूया फॉर्म्युला. वर्क डन इज इक्वल टू, त्याचा आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे. फोर्सचं डायमेन्शन माझ्याकडे आता आहे बघा, L⁻⁴ M⁻⁴ T⁻⁻². आणि त्याच्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट. एकदम सुरुवातीला मी सांगितलं डिस्प्लेसमेंट नेहमी असते L⁻⁴, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर राहिला वर्क डन. बघा L आणि L बेस सेम आहे, तर पॉवरची ऍडिशन 1 + 1 2, M ची पॉवर किती आहे 1 आणि T⁻² किती -2. वर्क डन इज इक्वल टू L2 M1 T⁻². व्हेरी इम्पॉर्टंट डायमेन्शन. मग याचा जर तुम्हाला युनिट लिहायचं असेल तर मास आधी लिहितो आपण kg⁻⁴ kg. लेंथ आहे मीटर² आणि टाइम S⁻². और सिम्पली याचं युनिट आहे, सायंटिस्टचं नाव दिलं आपण त्याला जूल. फक्त जूल लिहिलं तरी चालेल. वर्क डन इज L2 M1 T⁻². आले लक्षात. नेक्स्ट आहे 5th नंबर एनर्जी. मोस्ट इम्पॉर्टंट एनर्जी. आता एनर्जी कुठली घेणार, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, इलास्टिक एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, कुठलीही एनर्जी घ्या, सगळ्यांचं डायमेन्शन सेम असतं. जसं व्हेलॉसिटीमध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी घ्या, अजून एस्केप व्हेलॉसिटी घ्या, कुठलीही व्हेलॉसिटी घ्या, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन सेम असतं. तसं एनर्जी, कुठलीही एनर्जी असू दे, इलेक्ट्रिकल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी, एनर्जी वर्ड आला तर त्याचं डायमेन्शन सेम असतं. मग कुठलाही फॉर्म्युला यूज करूया. फॉर एक्झाम्पल मी हा फॉर्म्युला यूज करतो, कुठला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला यूज करतो. तुम्ही बघितला असाल 10वी पर्यंत हा फॉर्म्युला. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो mgh. m म्हणजे मास आणि g इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. g इज नॉट अ ग्रॅव्हिटी. काही मुलं गडबडीत म्हणतात ग्रॅव्हिटी म्हणायचं नाही त्याला, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. ग्रॅव्हिटीमुळे अर्थच्या जे एक्सलरेशन तयार होतं, इट इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे हा एक्सलरेशन आहे आणि h म्हणजे काय, हाईट आहे. मग त्याचं डायमेन्शन काढूया आपण. तर एनर्जीचं डायमेन्शन बघा काय येणार आहे, मासचं M⁻⁴ नो प्रॉब्लेम. त्यानंतर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशनचं काढलंय आपण, कुठे आहे बघा एक्सलरेशन L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻². एक्सलरेशन आणि हाईट. एकदम सुरुवातीला सांगितलं हाईट म्हणजे आपण L⁻ काय घेतो 1. मग एनर्जीचं डायमेन्शन बघा किती येणार आहे, L आणि L सेम आहे, तर पॉवरची ऍडिशन होणार 1 + 1 2. M ची पॉवर किती आहे 1 आणि T ची पॉवर किती आहे -2. L2 M1 T⁻². मग E इज इक्वल टू, झालं की हेच डायमेन्शन आहे L2 M1 T⁻². आणि जरा तुम्ही लक्ष दिलं असाल तर वर्क डन आणि एनर्जी दोघांचं डायमेन्शन सेम येत. लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बिकॉज वेन एव्हर देर इज वर्क डन इन अ फिजिक्स, इट इज कन्वर्टेड इन टू एनर्जी ऑलवेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही घ्या, फॉर एक्झाम्पल एक छोटासा वेट मी ठेवलाय खाली आणि त्याला मी उचलून वर घेतला इथपर्यंत, काहीतरी हाईट न उचलला तर त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते. मी जे वर्क डन केलं उचलण्यासाठी, ते वर्क डन ऍज अ पोटेन्शियल एनर्जी म्हणून काय झालं त्याच्यामध्ये स्टोअर झालं. किंवा एखादा रबर बँड घ्या, त्याला मी स्ट्रेच करत चाललोय, म्हणजे वर्क डन करतोय मी जे वर्क डन करतोय त्याच्यामध्ये ते ऍज अ इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणून काय होतोय स्टोअर होतोय. पण जेव्हा कधीही तुम्ही वर्क डन करणार आहे, ते वर्क डन नेहमी ऍज अ एनर्जी म्हणून काय होतो स्टोअर होत असतो. म्हणून एनर्जी आणि वर्क डन दोन्ही अनॉलॉगस आहेत, दोघांचं डायमेन्शन सेम आहे. फिजिक्समध्ये भरपूर क्वांटिटी तुम्हाला मिळतील की ज्यांचं दोघांचं डायमेन्शन काय सेम आहे. जेई नीटला याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात, अशा क्वांटिटी ज्यांचं डायमेन्शन सेम आहे. मी तर लक्षात ठेवा, वर्क डन एनर्जी दोघांचं डायमेन्शन सेम आहे. ओके, मग याचं पण युनिट काय येणार, याचं युनिट काय येणार, सिंपल जूल. जे वर्क डनचं युनिट आहे तेच याचं असणार आहे, kg/m²/s². कळतंय. आणि सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला होमवर्क म्हणून छोटासा तुम्ही ट्राय करायचा. एनर्जी हा फॉर्म्युला वापरला आपण mgh, तसाच एनर्जीचा फॉर्म्युला आहे ½ mv². आठवतं का तुम्हाला? दिस इज अ फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी.
कायनेटिक एनर्जीचं पण डायमेन्शन हेच यायला पाहिजे, ते येतं तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. फक्त एकच प्रिकॉशन, जो नंबर दिसतो इथं हाफ, नंबरला डायमेन्शन नसतं. प्युअर नंबर जर असेल तर त्याला डायमेन्शन नसतं, लक्षात ठेवायचं. मग हाफला विचारात घ्यायचं नाही, फक्त काय करणार, मासचं डायमेन्शन किती, m⁻1 आणि व्हेलॉसिटीचं डायमेन्शन त्याचा स्क्वेअर करायला पाहिजे. मग व्हेलॉसिटीचा डायमेन्शन किती असतो, L1 m0 t⁻⁻1 चा काय स्क्वेअर. मग सॉल्व्ह केला तर m⁻1. आता इथं पॉवर आहेत L1 0 -1 त्याची पॉवर आहे. पॉवरची पॉवर असेल तर मल्टिप्लिकेशन होतं. मग हा 2 जो आहे याला मल्टिप्लाय करा. 2 × 1 किती 2, 2 × 0 किती 0 आणि t⁻⁻1 × 2 किती -1. मग फायनल आन्सर काय येणार बघा, L2 m⁻1 + 0 किती 1 आणि t⁻⁻2. म्हणजे कुठलीही एनर्जी घ्या त्यांचं डायमेन्शन काय असणार आहे, सेम असणार. कळतंय तुम्हाला. आणि एक सगळ्यात महत्वाचं लास्ट एक मी करून दाखवतो तुम्हाला, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पॉवर. हे मागच्या वर्षी भरपूर विचारलेलं मुलांना लिहिता आलं नाही, कारण बुकमध्ये नाही आहे पॉवर, मुलांनी लिहिलं नाही. पण लक्षात ठेवा तुम्ही, पॉवरचा फॉर्म्युला असतो वर्क डन डिवायडेड बाय टाइम. सिम्पल. मग पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. तर पॉवरचं डायमेन्शन कसं काढणार, वर्कचं डायमेन्शन, एनर्जी किंवा वर्क काही घ्या. वर्क डनचं डायमेन्शन काय हो, L2 m1 t⁻⁻2 आणि खाली कोण आहे, टाइम म्हणजे t⁻⁻ किती 1. आणि हा t⁻1 जर वर गेला तर t⁻⁻ किती होणार हो, -1. तुम्ही स्टेप स्किप करू नका, तुम्ही सगळी लिहा. मग फायनली बघा पॉवरचं डायमेन्शन काय हो, L2 m1 t बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन -2 -1 t⁻3. लक्षात ठेवा पॉवरचं डायमेन्शन L2 m1 t⁻3. आणि याचं युनिट तुम्हाला कोणी विचारलं तर सिम्पली kg, मास कशामध्ये लिहिता, kg मध्ये, लेंथ मीटर आणि सेकंड -3, और सिम्पली तुम्ही काय लिहा, वॅट. पॉवरचं युनिट असतं वॅट. जसं तुम्ही घरात सांगता 20 वॅटचा बल्ब आहे, इट इज अ वॅट. जेम्स वॅट सायंटिस्टचं नाव आहे, त्याच्यावरून आपण ते नाव दिलेलं आहे वॅट. कळतंय. तर हे एकदम फंडामेंटल आहे. याच्यापासून हे जर तुम्हाला येत असतील ना, बाकीचे सगळे डायमेन्शन तुम्ही तयार करू शकता. नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहे की या डायमेन्शन पासून आपण बाकीचे डायमेन्शन तयार करणार. मग आता नेक्स्ट लेक्चर पर्यंत तुम्ही हे 5 जे डायमेन्शन आहेत पाठच करून टाका. तोंड पाठ पाहिजे तुम्हाला, लगेच सांगता आलं पाहिजे. मी एकदम शॉर्ट मध्ये इथं लिहितो बघा. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L1 m0 t⁻⁻1. एक्सलरेशनचं डायमेन्शन L1 m0 t⁻⁻2. फोर्सचं डायमेन्शन L1 m1 t⁻⁻2. वर्क डन किंवा एनर्जी दोघांचं डायमेन्शन सेम आहे, वेगळं काही पार्ट करायचं नाही. L2 m1 t⁻⁻2. आणि लास्टला पॉवरचं डायमेन्शन L2 m1 t⁻⁻3. मोस्ट इम्पॉर्टंट डायमेन्शन्स फिजिक्स मधले. पार्टच करून टाका. नेक्स्ट लेक्चर पर्यंत 10-15 मिनिटं लागतील, पार्ट करून टाका. एक्झामला पण तुम्हाला डायरेक्टली लिहिता येईल. कळतंय. बुकमध्ये अजून काही डायमेन्शन्स आहेत जे मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला फास्टमध्ये सॉल्व्ह करून दाखवतो. त्याच्या आधी जर तुम्ही केलं तर चांगलीच गोष्ट आहे. कुठला नाही, नेक्स्ट लेक्चरला मीच करून दाखवतो, काही गडबड नाही आपल्या. ओके, कळालं असेल तर छानच आहे. नाही कळालं असेल तर व्हिडिओ थोडासा पॉज करा, स्लो मध्ये बघा आणि प्रॉपर व्हिडिओ बघताना लिहून काढा. असं नाही की फक्त मी पिक्चर बघितल्यासारखं व्हिडिओ बघत चाललोय, येणार नाही. डायमेन्शन तुम्हाला स्वतः लिहावं लागेल, तोपर्यंत येणार नाही. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि पुढचे काही डायमेन्शन आपण त्याच्यामध्ये चेक करूया.